नमस्कार सर्व पर्यटक मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे आपण सर्वजण आनंदात, सुखात आणि मजेत असाल आणि नवीन नवीन टूरच्या बाबतीमध्ये माहिती घेण्यासाठी उत्सुक असाल। त्यामुळे आजच्या व्हिडिओचा जो काही मेन पर्पज आहे तो पर्पज तोच आहे की तुम्हाला एक अनसीन डेस्टिनेशन किंवा ज्या डेस्टिनेशनबद्दल तुम्ही थोडंफार ऐकलेलं असेल त्या डेस्टिनेशनबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आपणापैकी सर्वजण बरेच जण मला ओळखत असाल किंवा नवीन काही मेंबरसाठी मी माझं इंट्रोडक्शन देतो। मी अजित सांगळे, एसटी हॉलिडेज पुणेचा डायरेक्टर आहे आणि एसटी हॉलिडेज म्हटलं की नवीन काही ना काहीतरी टूर्स त्यांच्याकडे असतात। जनरली सगळ्या टूर्स तर आपण करतोच, पण त्याबरोबर आपण नवीन टूर्सला जास्त किंवा नवीन डेस्टिनेशन एक्सप्लोर करण्यासाठी आपली खासियत आहे। सगळ्यात महत्त्वाचं मी आपलं सगळ्यांचं एकदा आभार मानतो की आपण बाली योग्यकर्ता जकार्ता, बाली सिंगापूर, मलेशिया किंवा व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस सारखी कंट्री आपण इंट्रोड्यूस केली। योग्यकर्तासारखं डेस्टिनेशन आपण इंट्रोड्यूस केलं किंवा बाली योग्यकर्ता कंबोडिया असं युनिक कॉम्बिनेशन इंट्रोड्यूस केलं आणि त्याला आपण गेल्या 8-9 वर्षापासून जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याच्याबद्दल खरोखर आमचं मन खूप भरून येतं की आमच्या टीमनी जे काही एफर्ट्स घेतलेले असतात, मी त्यांना जे काही सांगितलेलं असतं किंवा त्याच्यावरती ते रिसर्च करतात, मी स्वतः रिसर्च करतच असतो। तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर खूप चांगला प्रतिसाद तुमच्याकडनं मिळाला आहे। असंच एक दुर्लक्षित केलेले डेस्टिनेशन जे आहे त्याबद्दल मी आज म्हणजे तुम्हाला माहिती देणार आहे। ते म्हणजे युरेशिया। युरेशिया हे म्हणजे जसं तुम्ही आता सगळ्या जणांना माहिती आहे की सोव्हिएत युनियन USSR जे अगोदर होतं तर त्यांचं बायफर्गेशन झाल्यानंतर ज्या काही एक 15-20 कंट्री सेपरेशन झालं त्यांचं, म्हणजे साऊदर्न रिजन त्यांनी पूर्णपणे सेपरेट कंट्री करून टाकल्या। तर अशा कंट्रीजमधल्या काही सिलेक्टेड कंट्रीजच्या टूर्स आपण फोकस करायला सुरुवात केलेली आहे। आधी यंगस्टर लोकांनाच त्या गोष्टी माहिती असायच्या, त्याच्या पाठीमागं थोडंसं सांगायचं की थोडंसं आणि यंगस्टर लोकांचा इंटरनेटचा किंवा याचा अभ्यास चांगला असतो। तर आता मी तुम्हाला युरेशियाबद्दल थोडंसं एक ब्रीफ देण्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा आपण युरोप असं करत असतो। तर युरोप तर डेफिनेटली आज सगळ्यांची पहिली पसंती असतेच युरोपच्या बाबतीमध्ये, म्हणजे युरोप टूर करायची ही प्रत्येकाची खूप इच्छा असते, पण प्रत्येकालाच युरोप जमता अशातला भाग नाही। तर युरोप ज्यांना जमत नाही तर त्यांच्यासाठी हा स्पेसिफिक डेस्टिनेशन्स आहेत की ज्यांना त्या युरोपचा फील येऊ शकतो। कारण युरोप आणि रशिया ह्या ज्या काही मोठ्या एकत्र असलेलं हे आहे, ह्या सगळ्या रिजनमध्ये तुम्हाला जवळजवळ सगळीकडे एक इक्वल साम्यता दिसून येईल। त्यांचं कल्चर म्हणा किंवा त्यांचं सिनरी म्हणा किंवा त्यांची आपण राहणीमान किंवा सगळं जे काही खाणं पिणं त्या टाईपमध्ये जर म्हटलं आपण तर युरेशियाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं तर युरेशिया म्हणजे ह्या ज्या कंट्री आहेत यांच्या बॉर्डर्स युरोप आणि रशिया ह्या कंट्रीजला कुठं ना कुठेतरी मॅच झालेल्या आहेत, म्हणून ह्या कंट्रीजला किंवा ह्या कंट्रीजच्या टूरला आपण युरेशिया असं नाव देतो। तर युरेशिया देतो किंवा काही असं 4 स्थान 5 स्थान असं पण काही जण म्हणतात त्याच्यामध्ये। तर आता आपण ह्या टूरच्या बाबतीमध्ये थोडंसं जाणून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करतोय अझरबैजान ह्या नावाची जी कंट्री आहे त्या कंट्रीपासून। तर अझरबैजानमध्ये आपल्याला बाकू आणि गबाला अशा 2 सिटींची आपण टूर करत असतो। तर बाकू जे आहे ते आपण मुंबईवरनं फ्लाईट घेतो। मुंबईवरनं फ्लाईट घेताना ऑप्शन्स आपल्याकडे असं आहे ते की बाकूसाठी आत्ता इतकं टुरिझम डेव्हलप झालं आहे की बाकूमध्ये तुम्हाला मुंबईवरनं आठवड्यातनं 2 ते 3 दिवस डायरेक्ट फ्लाईट पण सुरू झालेली आहे, जी अगोदर फक्त दिल्लीवरनं होती। म्हणजे बाकू इतकं आता अपकमिंगमध्ये चांगलं डेस्टिनेशन डेव्हलप होऊ राहिलं आहे। बाकूच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर व्हाया दुबई पण आपण बाकूला जाऊ शकतो। आपल्या इंडिगो एअरलाईनची व्हाया दिल्ली पण फ्लाईट आहे। बाकूचा जो पहिला दिवस असतो तो आपला मोस्टली ट्रॅव्हलिंगमध्ये जातो, त्यामुळे आपण जास्त काही थकव्यामुळे साईट सीन वगैरे तिथं काही मॅच करत नाही आणि सेकंड डे पासून आपली बाकू टूर चालू होते। तर बाकू टूरचे तर PDF मध्ये तुम्हाला भरपूर सारी माहिती मिळेलच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकूमधले जे काही मेन हायलाइटेड स्पॉट्स आहेत ते मी तुम्हाला जस्ट एक ओव्हरव्ह्यू करेल। तर बाकू सिटीमध्ये जर गेलं तर आपण बाकू सिटी म्हटलं तर तुम्हाला टोटली मी आता तुम्हाला व्हिडिओजमधून एक काही फोटोग्राफ्स पण दाखवण्याचा प्रयत्न करेल, सो दॅट तुम्हाला एक जॉग्राफिकल आयडिया येऊन जाईल। तर मेन म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ जो आहे तो थोडासा
माझ्या कॉम्प्युटर स्क्रीनकडं मी हे करत आहे. तो तुम्हाला कॉम्प्युटर स्क्रीनला तुम्हाला तो व्हिडिओ लक्षात येऊन जाईल हे करण्यासाठी. एक सेकंड. तर हा जर बघायला गेलं तर कॉम्प्युटर स्क्रीनमध्ये बघितलं तर आपल्या इंडियापासून इथे इंडिया आहे आपलं. तर इंडियापासून वेस्टर्न रिजन जर बघायला गेलं तर इथे सगळं हा जो काही गल्फ आहे, गल्फ केल्यानंतर आपण जवळजवळ युरोपच्या जवळ जातो, कारण हा सगळा ईस्टर्न युरोप वगैरे आहे. आणि याच्या ह्या बॉर्डर्सला ह्या सर्व कंट्री आहे. ही अझरबायजान कंट्री, ही जॉर्जिया कंट्री, ही अर्मेनिया कंट्री. तर ह्या सगळ्या कंट्री आहे. इकडे वरती गेलं तर उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, कझाकिस्तान, ह्या सगळ्या, तुर्कमेनिस्तान. तर ह्या सगळ्या अल्माटी, ह्या ज्या काही सगळ्या कंट्रीज आहेत, ह्या सर्व कंट्री तुमच्या हे आहे, काय म्हणूयात त्याला, युरेशियाच्या अंडर येतात. तर युरेशियाच्या अंडरमधल्या ह्या कंट्रीच्या आपल्या ज्या काही स्पेशालिटी टूर्स आहेत, तर त्या स्पेशालिटी टूर्सबद्दल आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बऱ्याच वेळा व्हिडिओच्या लिंक्स थोड्या ब्रेक होण्यासाठी किंवा तुम्हाला कम्फर्टेबल व्हॉट्सअपला लिंक येण्यासाठी व्हिडिओज आपण थोडेसे ब्रेकमध्ये करणार आहोत. त्याची सिरीज करत आहे मी. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे जे काही व्हिडिओज आहेत ते पार्टमध्ये येतील. तर आता हा व्हिडिओ मी इथे थांबून दुसऱ्या पार्टमध्ये आपण एंटर करत आहोत.